माझ्या समाजाला सांगतो, मान कापली तरी मी हटणार नाही. तुमच्यावर किती दादागिरी झाली, किती गुंडागिरी केली, एकाही मराठ्याने मग घालायचा. कारण आता गुलामगिरी जुगारून लावायची म्हणजे लावायची. अजिबात कोणाच्या दहशतीत जगायचं नाही. आणि मी ही समाज या राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढलाय. मी माझा समाज आजाद करण्यासाठी यशस्वी झालेला आहे. माझा समाज एकजूट होऊ देत नव्हते, तो झाला. यांच्या अन्यायाच्या जाळ्यातून मी माझा समाज बाहेर काढला. मराठ्यांनी इथून पुढे आजाद म्हणूनच जगावं. कोणाच्याही पाठीमाग स्वतःचं लेकराचं भविष्य फरफटत नेऊ नये. मी या आजच्या झालेल्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना सांगतो. दिलंय काय? आमच्यावरचा अन्याय दलितांना दिलंय काय? मुस्लिम मराठ्यांना दिलंय काय? धनगरांना ओबीसींना दिलंय काय? मायक्रो ओबीसी आत्ता या रडतो. काय दिलं शेतकऱ्याला तुम्ही? 75 वर्षात लाईटचा पोल सुद्धा तुम्ही बदलू शकला नाहीत. 72चे पोल येते, 72चे दुष्काळात टाकलेले त्याचे वाकडे झाले, ते सुद्धा टाकले नाहीत. आणखी तुम्ही केलंय काय? लाईट पाणी तेच ऐकतोय मी लहानपणापासून. कोणचं सरकार आलं की लाईट पाणी आरोग्य शिक्षण विकास एवढं देऊ. काय दिलं होता? पाणी नाही दिलं, शेतीमालाला भाव नाही, तू साधी कर्ज मुक्ती सुद्धा करू शकलेला नाहीये. अनुदान 1 रुपयाचा पीक विमा गेला कुठे सरकारचा? 25 कंपन्यांचं म्हणणं आहे 1 रुपयाचा विमा होता, त्याचे हप्ते न भरल्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा देऊ शकत नाही. मारले शेतकरी तुम्ही. तुम्ही नदी लावता का 1500 रुपये देऊन? म्हणजे तुम्ही आयुष्याचं कमवता आणि माझ्या शेतकऱ्याला माझ्या गरीब लोकांना तुम्ही आयुष्याचं देत नाहीत. लढाई ही आयुष्याचं लेकरांना मिळवून देण्यासाठी, अन्याय न होऊ देण्यासाठी. बस खूप बघितलं आता नाही. सहन करण्याची क्षमता संपली. आता परिवर्तन होणार. पुरे सुपडा साफ करणार म्हणजे करणार, सोडतच नाही मी यांना. चिन्ह मिळालं ठरून राव. आणखी चिन्ह द्यायचं राहिले का? बाळाला मोठा मसाला पाडा आमचा. आता आम्ही 3 तारखेला सगळं बाहेर टाकतो ना. आम्हाला बघून द्या ना कोण कोण ठेवते, काय काय करते. त्यांची काढाघाली सुरू होणार आहे ना तिथं. मग आता एखादा डाव एवढा शेवटचा ठेवू द्या आम्हाला बी. कारण आमचं काय झालेलं आहे. मी खरं सांगतो, पण काही ठेवणार राहून द्या राव. राजकारणातलं कोण ठेवत असते म्हणतात, काही सगळं सांगत नसते असं म्हणते. मला लय शिकेले आता भरपूर त्यांनी, आमच्या देवेंद्र तात्यांनी त्यांनी लय शिकेलंय मला. मी म्हणत होतो मला वाटावर नेऊ नका, मी लय पाचका करीन तुमचा. ते हलक्यातच घेतो का उडलं सुटलं की त्याच्यामुळं. आता मी तरी कमीत कमी आता आमचा कोणी विरोधक नाही फिरोधक नाही. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो. अजिबात मध्ये कोणी यायचं नाही महावाट्यावर. मध्ये आला की मग तू पुढं बघ काय होतंय. कारण मला गरजच नाहीये तुमच्या वाटा जाण्याची. आम्हाला तिघाला नाही, चौघाला नाही. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने चाललोय, तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने जायचं. पण माझ्या समाजाचा आणि या राज्यातल्या जनतेचा वेळ आम्ही खांद्यावर घेतलाय. आता त्यांना न्याय देण्याचा. कसला गरीबातला गरीब येऊ द्या. सगळ्यांना सांगतो, छोट्या मोठ्या जातींना गरीबाची लाठी आता मागे सरकवणार. तुमचं एक साधा कागद द्याला ना तर माणूस मोकळा मागे जाऊ देणार नाही. कधीच जात म्हणून त्याच्याकडे बघणार नाही मी कधीच. आणि आताही मी जाऊ देत नाही माणूस. तुम्हीही बघता पत्रकार बांधव इथं 14 महिन्यापासून कुठल्याही जातीचे होते. मी त्याला जात विचारणार, त्याने जर कागद दिला ना तर मी तो प्रश्न एका फोन मध्येच मार्गी लावतो. कधी जात बघत नाही त्याची. कित्येक तरी मुस्लिम बांधवांचा अनुभव आहे. कित्येक तरी दलित बांधव मी तुम्हाला उभा करून दाखवीन. कित्येक तरी धनगर बांधव ओबीसी बांधव मी उभा करून दाखवीन तुम्हाला की मी त्यांच्यातले जात कधीच बघित नाही. एकदा जर ह्या गरीब पोरांच्या हातात केंद्र दिलं ना तुम्ही दोरे, यांचा खेळच आवडतो. यांचा खेळच आवडतो. अरे काय असतं बरं का, काय असतं शेवटी ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्यापेक्षा असला पाहिजे हे संविधान सांगतं. तुमच्या बुद्धीनं चालून आम्हाला चालणार नाही. आम्ही हिंदू आहेत ना कट्टर. आरक्षणाला विरोध कोण करतो? हिंदू. महामाने कुटाकुटी लागतो का? आम्ही
हा नाही नाही, ते तर भाग वेगळा आहे हो. पण इथं जर तुम्हाला आम्ही धोक्यात येत, आमचे लेकर धोक्यात येत ना. काय हिंदू म्हणत नाही की ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. भांडणं खेळायला आम्ही लागतो तुम्हाला, आणि आरक्षणाच्या दिवशी लागत नाही. धर्माचा आपण आपल्या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान, मी सांगतानाही सांगितलं, त्यांच्या समोरही सांगितलं, तुमच्या समोरही सांगितलं, एकमेकाच्या धर्मात जपडप आम्ही कोणीही करणार नाही. ज्याचा त्याला स्वाभिमान. आम्ही धर्म परिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करायला एकत्र आलो. मी कट्टर हिंदू आहे, मी छत्रपतींचा हिंदू तुम्हाला मान्य आहे. त्यामुळं मला स्वाभिमानी गर्व आहे. मुस्लिम धर्मालाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान गर्व असला पाहिजे, तसाच बौद्ध धर्मांनाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. आपण एकत्रित येत सत्ता परिवर्तनासाठी, आणि ती मात्र आता आम्ही करणार. आमच्या त्याच्यात कोणाचं दुमत नाही. आम्ही गप्पा आणल्या घरच्या सारखं. आपलं तसं आहे, एक तर मग हिंदी त्यांना कळत नाही. हा त्यांच्या 4-5 माणसं सांगायला, मी कोण बोललं की ते लय भाताला पांग होते आमचा. पण साहेब म्हणले, दादा तुला शिकवतो मी बराबर हिंदी. हा मी साहेबाला म्हणलं, पण तुमची हुकू शिकते बरं का मायामुळे. म्हणलं ते, पण ते शिकेल मला आपलं, पण होणार ते मला हिंदी शिकेणार 100%. आणि मला हिंदी शिकली, मी राज्य बी गेले बाकीचे. मग हा मी बाकीचे राज्य बी गेले. मग मी सांगतानाच तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की आज आमचं जे महत्वाचं अधिकृत बैठक होती की मराठा मुस्लिम दलित एकत्र येणं आधी गरजेचं होतं. ते आता एक मतानं कुणीच कोणाच्या शब्दाच्या पुढे नाही असे आले. सत्ता परिवर्तनासाठी एक भाग झाला. आता आम्ही 3 तारखेपर्यंत रिकामा पेज ठेवला 2-3 दिवस मध्ये. त्याच्यात आम्ही सगळ्याच बांधवांना आव्हान केलंय, आज आपल्याच माध्यमातून करतोय, की लिंगायत समाज असन, बंजारा समाज असन, मायक्रो ओबीसी असन, ओबीसी असन, धनगर बांधव असन, दलित मुस्लिम तर आलेतच. आणखीन याच्यामध्ये जे कोण महानुभाव पंथांचे बांधव आहेत, हे सगळ्यांनी आपण यावं. या लाटीत आपण सगळ्यांना सहभागी व्हावं. ही लाट तुमच्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळवून देणारी अशी लाट 75 वर्षात आली नाही. आणि ही लाट यायला 75 वर्ष वाट बघायला लागली. ही जर संधी सोडली 75 वर्ष पुढची सुद्धा आणखी लाट येईल की नाही अशी परिस्थिती. त्यामुळे सगळेच एक झालेत, आणि सगळ्यांसाठी आम्ही स्वतः आव्हान केले. तुम्ही म्हणता मग आव्हान केलं आम्हाला फोन कर, माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही, माझ्याजवळ मोबाईल नाही. हा मनाने यांना काय फरक पडलाय का? इथं मान सन्मान कमी, इथं कवा दार उघडे, दारच नाही आमच्याला, कडीच नाही ठेवली लोकांना. उघड कडी मोडीली, कुलूप मोडीले, आणि कोणत्या खिडक्या कशा उघडा त्या. म्हणजे त्याच्या आतले खटक्यात बोट घातलं तर बोटच खाली जाते, पण फटकं सापडत नाही. म्हणजे ती मोकळीची. आणि आम्हाला कोण कोणी हवा हाका मारित. आम्ही एका घेतो मागून हाका कसं काय लिहा, मागून तर सगळं पॅक होतं. म्हणजे इतकं माया आम्ही जनतेवरती करतोय. बंधन नाही, कोणाकडून पैसे नाही, तिकिटाला नाही, फिकिटाला नाही. कुणी दिले असले पाठिंब्यासाठीच मागे घेवा म्हणत जाते बरं का. मग हा हे मध्ये काही काय ऐकायला येत आहे. कुणी म्हणतो माया भेटीला, साहेब माया भेटीला 25,000 रुपये घेतले तुम्ही तिकडच, आणि मी इथं पडून ना झाडा घालणे बाच्या कवा ये ना तू. वशिलेची गरजच काय झालं बोलायचं. ओके. देखिए, देश हमारा बहुत ही कठिन परिस्थितियों से गुजर रहा है और अनेक तरह की चुनौतियों का सामना है। देश के लोग अगर विभाजित होते चले गए तो विदेशी ताकतों के षड्यंत्र का मुकाबला नहीं कर पाए। बहुत कम लोग ये बात जानते हैं कि जो देश के अंदर फूड एजेंट हैं और उनके इशारे पर इस देश को विभाजित करने के लिए उसी पुराने फार्मूले पर अमल करने की कोशिश कर रही हैं, डिवाइड एंड रूल। महाराष्ट्र देश का बहुत से पहलुओं से मोस्ट इंपॉर्टेंट स्टेट है, फाइनेंशियल कैपिटल है,
मगर ये भी दुख की बात है कि महाराष्ट्र का कैपिटल गुजरात शिफ्ट किया जा रहा है। ये महाराष्ट्र की अस्मिता का भी सवाल है और महाराष्ट्र की जो हिस्ट्री है वो आपस के प्रेम की है, सद्भाव की है, आपसी सौहार्द की है। छत्रपति शिवाजी महाराज की पूरी सही हिस्ट्री ये बात बताती है कि उनके तोपखाने के जो इंचार्ज थे वो इब्राहिम खान थे और उनको सबसे ज्यादा जो विश्वास था वो उन मुसलमानों पर था जो उनके दरमियान और मुगल बादशाही के दरमियान वो मीडिएशन का काम करते थे। महाराष्ट्र देश के लिए एक मिसाल हुआ करता था आपस की मोहब्बत और सद्भावना का, लेकिन संघ परिवार ने और उनके एजेंटों ने भारतवासियों को धर्म की बुनियाद पर, धर्म का नाम लेकर धर्म के खिलाफ चलते हुए, वो चाहे हिंदू धर्म हो, वो चाहे इस्लाम हो, वो चाहे बौद्ध धर्म हो, चाहे क्रिश्चियनिटी हो, चाहे बाबा गुरु नानक की शिक्षाएं हो, सबके खिलाफ चलते हुए उन्होंने देशवासियों को आपस में बांटा और लड़ाया। मैं पिछले 40 साल से पूरे देश में गरीबों, मजदूरों, किसानों, महिलाओं, दबे कुचले लोगों, शेड्यूल कास्ट के लोग हों, ट्राइबल लोग हों, SC ST हों, अल्पसंख्यक के लोग हों, मुस्लिम हों, क्रिश्चियंस हों, सिख हों, उनको इकट्ठा करने का प्रयास कर रहा हूं। और मुझे इस बात की बहुत खुशी है कि अगर मीडिया हमारे साथ जरा सा सच बोलने का बर्ताव कर लेता, यहाँ मीडिया के दोस्त अब मौजूद हैं, मैं उनसे निवेदन करता हूं कि बहुत बोल चुके झूठ आप अब थोड़ा सच का भी अनुभव करना शुरू कीजिए। देश का किसान, वो देश जो सोना उगलता है, उस देश के किसान को आत्महत्या करनी पड़े, क्या इससे बड़ा भी कोई शर्म की बात है? फिर सबसे ज्यादा आत्महत्या करने वाले किसान महाराष्ट्र में है। कितनी शर्म की बात है। सारी दौलत पूंजीपतियों को दी जा रही है, सारी फॉर्मेलिटीज अडानी और अंबानी को सारी कैपिटल दिया जा रहा है, और किसान जो सारे देश को का अन्नदाता है, वो किसान भूखा मर रहा है और आत्महत्या कर रहा है। जो देश की जो असली समस्याएं हैं, रियल इश्यूज, उनको एड्रेस करने के बजाय कभी मंदिर का मसला उठाया जाता है, कभी मस्जिद का, कभी मणिपुर में क्रिश्चियंस का नरसंहार किया जाता है, जेनोसाइड किया जाता है। आप सोचिए जरा, रियल इश्यूज हमारे देश में क्या हैं, क्या हो रहा है हमारे देश में। एक दलित बूढ़ा अपनी बारात लेकर वो घोड़ी पर चढ़कर नहीं जा सकता। ये वो भारत है जिसके संविधान में समता, इक्वलिटी, भाईचारा, जस्टिस, सब कुछ उसके प्रेम्बल में लिखा है। बाबा साहब अम्बेडकर की लीडरशिप में 250 लोगों ने या उनसे भी ज्यादा ने, जो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली के लोग थे, 2.5 साल की विचार विमर्श और डिबेट के बाद उन्होंने जो संविधान बनाया था, वो इट इज वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशंस इन द वर्ल्ड अनडाउटेडली। मैं एक लॉ का स्टूडेंट भी रहा हूं, मैंने दुनिया भर के संविधान पढ़े हैं, अमेरिका, यूरोप के सब मुल्क, सब जगह गया भी हूं। मैं फख्र के साथ कहता हूं कि भारत के संविधान जैसा कोई संविधान अभी तक मुझे अपनी नजरों से नहीं मिला। एक एक शब्द पर बहस होती थी। जो लोग बहस करते थे वो अपनी संतानों और परिवारों के लिए नहीं करते थे, वो भारत के किसानों के लिए करते थे, भारत के मजदूरों और महिलाओं के लिए करते थे।
भारत के मजलूम और दबे कुचले समाज के लिए करते थे। महाराष्ट्र की एक तारीख है कि उसने लीडिंग रोल प्ले किया है। ये बात महाराष्ट्र वालों को समझनी चाहिए। बड़े बड़े लीडर्स जिनके विचारों से हो सकता है हम में से कुछ लोग सहमत भी ना हो, लेकिन वो इसी महाराष्ट्र की धरती से पैदा हुए, तो मालूम होता है कि महाराष्ट्र की धरती में एक क्रांतिकारी क्षमता और सलाहियत मौजूद है। मैं यूपी का रहने वाला हूँ, इसलिए मराठी में आपसे नहीं बोल पा रहा हूँ, माफी चाहता हूँ। लेकिन आज हम दोनों के दरमियान एक ये भी फैक्ट हुआ है कि ये मुझे मराठी सिखाएंगे, मैं इनको हिंदी सिखाऊंगा, ताकि पूरे देश में जाकर ये संबोधित कर सकें। इन्होंने मुझे बताया कि हरियाणा मुझे बुलाया गया, मैं इसलिए नहीं गया कि मैं हिंदी नहीं बोल सकता। मुझे और भी जगह बुलाया गया, मैंने कहा जब तक आप हिंदी अच्छी नहीं बोलेंगे तब तक मैं आपको ट्रांसलेट करने के लिए हर जगह जाऊंगा, आपकी बातों का अनुवाद करूंगा। मैं जरंगी पाटिल की शक्ल में ये जो इन्होंने एक पूरा आंदोलन खड़ा किया, और मैंने उस सिलसिले में जो मालूमात की, और हमारे राज रतन अम्बेडकर बहुत पुराने दोस्त थे, बहुत पुराने साथी हैं, और बहुत अटूट विश्वास है हम दोनों को एक दूसरे के ऊपर। फिर हम दोनों ने आपस में भी विचार विमर्श किया। मुझे ऐसा लगा कि जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नया गांधी मिलने जा रहा है। भारत को जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर मिलने वाले हैं। जरंगी पाटिल की शक्ल में भारत को एक नए मौलाना अबुल कलाम आजाद मिलने वाले हैं। हम सबको मिलकर इस भारत को उन ऊंचाइयों तक पहुंचाना है जिन ऊंचाइयों तक पहुंचाने की क्षमता परमेश्वर ने भारत की धरती में रखी है। मैं दुनिया भर में गया हूं, तकरीबन मैंने दुनिया में ऐसे देश देखे जिनमें आध्यात्मिकता की क्षमता तो है लेकिन साइंस और टेक्नोलॉजी की नहीं है, या कुछ ऐसे देश हैं जिनमें साइंस और टेक्नोलॉजी की सलाहियत तो है लेकिन इसकी स्पिरिचुअलिटी और आध्यात्मिकता की सलाहियत नहीं है। भारत उपमहाद्वीप वो अकेला रीजन है पूरी दुनिया में जिसमें साइंस और टेक्नोलॉजी और स्पिरिचुअलिटी की जबरदस्त सलाहियत है, और इसकी सबसे शानदार मिसाल डॉक्टर APJ अब्दुल कलाम थे। वो बहुत बड़े सन्यासी भी थे, शायद आपको ये बात मालूम नहीं। वो बहुत बड़े संत भी थे, वो बहुत बड़े स्पिरिचुअल स्कॉलर भी थे। वो एक पुराना फटा हुआ सूटकेस लेकर राष्ट्रपति भवन में आए थे, वही पुराना फटा हुआ सूटकेस लेकर वो राष्ट्रपति भवन से वापस गए। भारत को ऐसे लीडरों की जरूरत है, इसीलिए अब मैं भी फकीर और जरंगी पाटिल भी फकीर, ये दो फकीरों का संगम है। खुदा करे हम हमेशा फकीर रहें, कहिए आमीन। हाँ, हम आपसे वादा करते हैं कि हम देश की संपत्ति नहीं लूटेंगे, हम देश पर अपनी पूरी सलाहियत को कुर्बान कर देंगे। महाराष्ट्र की जनता से, यहाँ मौजूद सारे मीडिया के माध्यम से मेरी अपील है कि आने वाले चुनाव में आप पूरे देश महाराष्ट्र के लोग खुद फैसला करें, फाशीवादी ताकतों को कमजोर करना देश के हित में है कि नहीं है। जो लोग इस देश को तोड़ना चाह रहे हैं और जो लोग नफरत के सौदागर हैं, जो लोग नफरत का एजेंडा देश में फैला रहे हैं, लड़ा रहे हैं, ओबीसी को उनके अधिकार नहीं देते, दलितों को उनके अधिकार नहीं देते। आप सोचिए, दलित दूल्हा को, दलित इंसान को मूछा रखने की इजाजत नहीं है। ये कौन से धर्म में है भाई? ये कौन से संविधान में है? यहां तक के 2014 में जो भाजपा आई बहुमत लेकर, मैं साफ साफ कहना चाहता हूं, वो हिंदुत्व की वजह से नहीं आई थी। वो 15 लाख रुपए हर एक के अकाउंट में आएंगे, इस वादे की वजह से आई थी। सही है कि नहीं? वो उसने दूसरा वादा किया था, वो ये कि किसानों की जो आमदनी होगी, आय होगी, वो दुगनी हो जाएगी। इसलिए किसानों ने मुट्ठी भर भर के भाजपा को वोट दिया था। तीसरी, उन्होंने कहा था हर साल 2 करोड़ युवाओं को जॉब देंगे। आप जानते हैं कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा अनएम्प्लॉयमेंट है,
सबसे ज्यादा बेरोजगारी, सबसे ज्यादा अनएम्प्लॉयड नौजवान, पढ़े लिखे नौजवान महाराष्ट्र में। इसलिए पूरे देश के नौजवानों ने भी उनको वोट दिया था और ठीक किया था, किसानों ने भी ठीक किया था। 2 करोड़ जॉब मिलेंगे इस वादे पर यकीन करके नौजवानों ने भी उनको वोट दिया था, वो भी ठीक किया था। 15 लाख रुपए हर भारतीय के अकाउंट में आएंगे, इस वादे पर यकीन करके वोट दिया था, ये भी ठीक किया था। लेकिन फिर क्या हुआ? किसी के अकाउंट में 15 लाख आए, 2 करोड़ जॉब तो क्या मिलते, 3.5 करोड़ नौजवानों की जॉब जा चुके हैं। ये सरकारी आंकड़ा है। क्या हालत हो गई है देश की। किसान आत्महत्या कर रहा है, नौजवान आत्महत्या कर रहे हैं, जॉब नहीं मिल रहा है। आमदनी दुगनी क्या होगी किसान की? किसानों को दिल्ली में साल सवा साल प्रोटेस्ट के लिए बैठना पड़ा और 750 किसानों ने अपनी जान दी। आप सोचिए जरा, जब 2019 आया तो ये वादे नहीं काम आ सकते थे, इसलिए इस वादे को हमारे प्रधानमंत्री ने कहीं नहीं दोहराया। इसके बजाय उन्होंने पुलवामा का ड्रामा किया। पुलवामा के ड्रामे के जरिए से देश को उन्होंने बेहोश किया और उसके नतीजे में उन्होंने क्या किया? उसके नतीजे में जाहिर है कि देश की एक मानसिकता बनी और फिर लोगों ने उसके हिसाब से उससे में आकर वोट डाला और सही किया। अब आइए 2024 में न वो वादे कर सकते थे, न पुलवामा वाला ड्रामा कर सकते थे। अब उन्होंने क्या किया? अब उन्होंने कहा कि अब अगर तुमने चुनाव में कांग्रेस को वोट दिया तो कांग्रेस तुम्हारी 2 भैंसों में से एक भैंस ले जाएगी और एक भैंस मुसलमान को दे देगी। दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी का प्राइम मिनिस्टर इतनी जाहिराना बात कर रहा है, हर भारत के नागरिक का सर शर्म से झुक गया। उन्होंने दूसरी बात क्या कही? महिलाओं से कहा कि अगर तुमने कांग्रेस को वोट दिया तो फिर वो तुम्हारे गले से कांग्रेस वाले मंगलसूत्र खींच के ले जाएंगे और वो भी मुस्लिम महिलाओं को दे देंगे। चपक नहीं आ गया है कि देश को ऐसे जाहिल, ऐसे फाशीवादी लोगों से छुटकारा दिलाया जाए। मैं जरंगे पाटिल की हिम्मत को दाद देता हूँ और हमारी 2-2.5 घंटे की मीटिंग में जो बात स्पष्ट रूप से तय हुई है, वो ये बात तय हुई है, बहुत साफ लफ्जों में मैं बताना चाहता हूँ। हम लिखित रूप में भी एक डिक्लेरेशन इशू करने वाले हैं। ये हमारे दरमियान सहमति बनी है कि हम एक लिखित रूप में एक डिक्लेरेशन जारी करेंगे और उसमें मुस्लिम समाज की जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो मराठा समाज की डिमांड्स हैं वो क्या हैं, दलित समाज की जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो दूसरे ओबीसी हैं, बंजारा समाज है, दूसरे समाज की डिमांड्स हैं, वो सबको मिलाया जाएगा और 1-2 दिन के अंदर वो चीज आपके सामने आ जाएगी। और एक कॉन्स्टिट्यूंसी पर हम लोग आपस के विचार विमर्श के साथ, आपस की सहमति के साथ, और ये देश की तारीख में शायद पहली बार होने जा रहा है, एक सीट पर हम लोग आपस के मशवरे और विचार विमर्श के जरिए से हम किसी एक कैंडिडेट को सपोर्ट करने का ऐलान करेंगे ताकि वोट डिवाइड न हो। हम सब मजलूमों का, हम सब लोगों का जिनके संवैधानिक अधिकार छीने गए हैं और जिनकी महिलाओं की बेइज्जती रोज की जा रही है, जिन किसानों का, जो अल्पसंख्यक समाज है, जो मराठा समाज है, जो दलित समाज है और दूसरे और वो समाज, उन सब से विचार विमर्श करके एक साझा एक ऐलान इशू करेंगे। वही हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम होगा और उसी के मुताबिक हम आपस में कैंडिडेट्स की लिस्ट शेयर करके और हर सीट पर किसी एक उम्मीदवार को सपोर्ट हम सब करेंगे। यही मेरा संदेश है और मैं समझता हूँ इससे ही महाराष्ट्र से एक क्रांति शुरू होगी जो देश के चप्पे चप्पे में पहुंचेगी और उसके लीडर जरंगे पाटिल होंगे। हमें क्यों नहीं लगता कि इनके साथ जाना चाहिए? आप इस सवाल का जवाब दीजिए। इसलिए लगा कि इन्होंने नफ्स पर हाथ रखा है। मराठा, मुस्लिम, दलित, अगर महाराष्ट्र में समीकरण मजबूत हो गया तो इससे एक बहुत ही पॉजिटिव मैसेज पूरे देश में जाएगा।
यहाँ की मराठा आबादी बहुत मजबूत है, बड़ी आबादी है उसकी, और उसके अंदर भी ऊपर की लेयर और गरीब ये तकसीम है। किसको रिजर्वेशन आरक्षण मिला है, किसको नहीं मिला, आप मुझसे ज्यादा जानते हैं। मैं समझता हूँ कि यहाँ महाराष्ट्र से बड़ी बड़ी तहरीकें पहले उठी हैं। मैंने शुरू में इशारा किया था, यही तहरीक देश के अंदर धर्म और जात से ऊपर उठकर अगर गरीबों और पिछड़ों और दलितों इन सब का एक समीकरण महाराष्ट्र में कामयाब होता है तो हम समझते हैं कि देश में भी वो कामयाब हो जाए। आज ही चला जाएगा मैसेज पूरा, बाद में क्या लेके जाएंगे। मेरा आना ही मैसेज है, आप अभी मुझे पहचानते नहीं हैं। आज जरांगे पाटलांच्या बरोबर या इथे अजद साहेब आणि आम्ही असे सर्वजण मिळून अत्यंत 2-2.5 तास घमासान अशी चर्चा झाली आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली या देशामध्ये राजकारण करून या देशामधल्या गरिबांना, या देशामधल्या दुबळ्यांना, या देशातल्या दलितांना, या देशातल्या मराठ्यांमधल्या गरीब माणसाला, ओबीसीला सत्तेपासून संपत्तीपासून वंचित ठेवण्याचा हा जो 75 वर्ष प्रयोग चाललेला आहे तो कुठेतरी उधळून लावायचा आणि खऱ्या अर्थानं या देशामधली ही लोकशाही, या लोकशाहीची फळं या देशामधल्या आमचा गरीब मराठा असेल, आमचा दलित बांधव असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा ओबीसी बांधव असेल, त्याच्यापर्यंत ती फळं मिळाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि एक अशी वज्रमूठ आम्ही तयार केलेली आहे की ज्याच्यामुळे आज या महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरणं बदलणार आहेत। आणि आज लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न खतखतत आहे की सरकार आश्वासन देत आहेत, परंतु कुठच्याही प्रकारचं आज आपण पाहिलं असेल की बेरोजगार तरुण आज रस्त्यावरती फिरतोय, अत्यंत शिकलेली तरुण रस्त्यावर फिरतोय, आमचा शेतकरी छोट्या छोट्या कर्जासाठी नाशिक मध्ये, मला माहितीये मी स्वतः गेलोय की छोट्या छोट्या कर्जांसाठी त्यांच्या घरांवरती, त्यांच्या शेतांवरती जप्ती आणलेली आहे, परंतु त्या तिथे अंबानी आणि अडाणीची करोडो रुपयाची, लाखो करोडो रुपयाची कर्ज माफ केली जातात। हे कुठेतरी थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये, या देशातल्या दलिताच्या हातामध्ये, या देशाच्या ओबीसीच्या हातामध्ये, या देशाच्या मुस्लिमाच्या हातामध्ये सत्ता येणं अत्यंत गरजेचं आणि तोच प्रयत्न आज आम्ही सर्व मिळून करत आहोत की जेणेकरून या देशामधला जो 85% वंचित माणूस आहे, जो सत्ता संपत्तीपासून वंचित आतापर्यंत 75 वर्ष राहिलेला आहे, त्याला सत्तेवरती पोहोचवणं याच ध्येयानं खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांनी हे जे काही सुरुवात केली की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। छोटा प्रश्न आहे की आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही, ते पाठीमागे राहत आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संविधानामध्ये तरतूद केली होती। त्यावेळेचे पंजाबराव देशमुखांना स्वतः ती तरतूद पाहिली, पण दुर्दैवानं त्या काळच्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यामुळं दुर्दैवानं ते मराठ्यांचं आरक्षण आज सुद्धा मिळालेलं नाही। परंतु त्याच पंजाबराव देशमुखानं विदर्भामध्ये जाऊन मराठा समाजाला सांगितलं, तुम्ही आपल्या स्वतःला कुणबी म्हणून समजा, म्हणून घ्या। आज विदर्भामधला मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतोय, आज खानदेश मधला घेतोय, आज पश्चिम महाराष्ट्रातला घेतोय, आज कोकणातला मराठा आरक्षण देतोय। मग या मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण का मिळू नये? आणि यासाठी म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की ज्या ज्या
या प्रत्येक समाजाच्या ज्या योग्य आणि संयुक्त मागण्या आहेत त्या या आपण सर्व एकत्र येऊन सत्तेवर येऊन या मागण्या मान्य करायच्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आज या संपूर्ण लढाईचं नेतृत्व अत्यंत ज्यानं मराठा समाजाचे हृदय सम्राट म्हटलं जातं असे मनोज जरांगे पाटील करतील असं मी ते जाहीर करतो. आणि आपल्या कोणा काही विचारायचं जरूर विचारा. नाही गांधी ऐका ना, मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटील आहेत. गांधीने एका तोंडा मार ही दुसऱ्या तोंडा मारा असं सांगितलं, हे त्यापैकी नाही आहे. त्यामुळं ते गांधी होऊ शकत नाही हे मला पूर्ण खात्री आहे. ते त्यांचं एक वेगळं एक हे आहे, त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटीलच असतील आणि ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या एकंदरीत राजकारणात नवं वळण देतील अशी माझी अपेक्षा आहे. आज या इथं आपण पाहिलं असेल की अनेक वर्ष दलित समाजाला खऱ्या अर्थानं रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकरी समाजाला तर बिलकुलच मिळालं नाही आणि त्यामुळे तो आज खऱ्या अर्थानं ही संधी शोधत आहे. आणि मला वाटतं आजच्या ह्या आघाडीमुळं त्याला ही संधी मिळणार आणि त्यामुळं तो एक संघ एक दिलानं आज या आघाडीबरोबर राहणार आहे. आज गरीब मंडळी अत्यंत बघितलं तर शेतकरी असतील दलित असतील या इकडचा आमचा मराठा बांधव आहे अत्यंत दुःखी कष्टी झालेला आहे आणि त्यामुळे तो एक दिलाने एक विचारानं आज या आघाडी बरोबर एकत्र येत आहे. त्याचबरोबर आमच्या बरोबर ओबीसी सुद्धा येतात. म्हणजे असं नाही आम्ही कोणाला कुठच्याही टप्प्याला सोडत नाहीत. सर्वजण आमच्या बरोबर आहेत. धनगर समाजाचे आहेत, इतर सर्व आहेत आणि सर्वांना घेऊन इव्हन लिंगायत बंजारा इतर अनेक जे छोटे छोटे समूह आहेत त्यांना किंवा मायक्रो ओबीसी आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. देतो मी सुद्धा उत्तर देतो. कॅन्सल झालं की सगळ्यांचं बोलून झालंय. मला वाटतं काही नव्यानं बोलायची गरज नाही. पण आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून गोर गरीब समाजाला त्या विधानसभेची दारं आज खुली झालेली आहे. आज म्हणजे हे प्रस्थापित जे पक्ष आहेत महायुतीचे असतील महाआघाडीचे असतील आज उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्या दारावर गर्दी नाही पण उमेदवारी मागण्यासाठी आज प्रस्थापित लोकही अंतरवाली सराटीचा रस्ता शोधत इथपर्यंत येत आहेत. हीच एक खूप मोठी बदल या ठिकाणी आज मनोजदादा जरांगेंच्या माध्यमातून झालाय. म्हणजे आज हे संपूर्ण महाराष्ट्र हे केवळ काही कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे. म्हणजे काही कुटुंब तर अशी आहेत की त्यांच्या सुना त्यांचे नातवंड हे समाजात न जाता हे आमदार आणि अशा पद्धतीने ही निवडून गेलेले आहेत. अशा पद्धतीचे अनुसूचित जातीचे 15 सीटा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर यांना लोकांनाही माहिती नसतं की हे आमचे आमदार आहेत म्हणून. म्हणजे आज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम मनोजदादांच्या माध्यमातून झालंय. मागच्या 1.5 वर्षापासून जे आंदोलन मनोजदादांनी या महाराष्ट्रात उभं केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक स्पीचेस आहेत. बाबासाहेब म्हणतात आता देश स्वतंत्र झाला. असहकार तुम्ही कुणाच्या विरोधात करणार आहात. ब्रिटिश तर निघून गेले. असहकार आंदोलन आता कुणाच्या विरोधात करणार आहात. आणि म्हणून लोकशाही माध्यमातून जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर त्या विधान भवनामध्येही तुमची लोक तुम्हाला पाठवता आली पाहिजे. हे खरं आंदोलन आज मनोजदादांच्या माध्यमातून आज उभं राहिलेलं दिसतंय. आज ज्या पद्धतीने मी मनापासून ही प्रयत्न करत होतो की हजरत नोमानी साहेबांची आणि मनोजदादांची भेट व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण तयार व्हावं. आज मनापासून आनंद होतोय की आमच्या या प्रयत्नाला यश आलं आणि नोमानी साहेब आणि जरांगे दादा आज एकत्रित येऊन केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं नाही आता ही मैत्री संपूर्ण भारतामध्ये जाईल आणि मराठा बौद्ध मुस्लिम हा एकत्रितपणानं स्वतःचे उमेदवार आम्ही उमेदवार नाही मागत आहोत. आम्ही आमचे प्रतिनिधी मागत आहोत.
आज मुस्लिम असतील, मराठा असतील, बौद्ध असतील, आमच्या वतीने बोलणारा एकही व्यक्ती आज कोणत्याही सदनात आम्हाला दिसत नाही, संसदेत दिसत नाही, विधान भवनामध्ये दिसत नाही. आणि म्हणून खरे प्रतिनिधी आणि तेही गोर गरीब समाजातले प्रतिनिधी आज त्या सदनामध्ये, त्या विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला या माध्यमातून करायचं आहे. ही काही लोक म्हणतात की तुम्ही तिसरी आघाडीमध्ये आहात का युतीमध्ये आहात का? आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही, आमच्यासाठी ही तिसरी आझादी आहे. जी आझादीची ही लढाई आज आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच एक चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रातून संपूर्ण भारतामध्ये आम्हाला हे मिळेल एवढीच आशा आणि अपेक्षा मला आजच्या या मैत्रीतून मला पूर्ण ठाम विश्वास मला वाटतो. थँक्यू. माझा एक महत्वाचा सवाल आहे सगळ्यांना की आता आमचं ठरलंय, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय, हे राज्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी आनंदाची बातमी. दुसरं, जिथं मराठा उमेदवार दिला जाणार आहे तिथं ताकदीनं मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार. हे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आजपासून लक्षात ठेवावं. जिथं दलित बांधवांचा म्हणजे बौद्ध बांधवांचा व्यक्ती दिलेला असेल किंवा राखीव मधला दिलेला असेल, त्याला मुस्लिम आणि मराठा ताकदीनं मतदान करणार, क्रॉस वोटिंग करणार नाही. जिथं मुस्लिम आहे तिथं मराठा आणि दलित आजपासून क्रॉस मतदान करणार नाही, एक शिक्का मतदान करणार. 2 गोष्टी झाल्या. तिसरी, आता दलित बांधवांनी, गरिबांनी, सगळ्या मराठ्यांनी आणि मुस्लिमांनी ताकदीनं आता इथून पुढे बाहेर पडायचं. अजिबात एकानं मागे राहायचं नाही. नसता तुम्ही तुमच्या सुंदर बघितलेल्या स्वप्नाला मुकणार आहात. कितीही दडपशाही झाली, काय झाली तरी आपण संयम धरायचा. त्यांना काय करू द्यायचं, निवडणूक झाल्यावर बघू, पण मात्र सगळ्यांनी बाहेर पडायचं. तिसरा मुद्दा, 100% मराठ्यांनी, मुस्लिमांनी आणि दलितांनी 100% मतदान करायचं यावेळेस. एकही शिक्का व्हायला जाता कामा नाही. आणि लवकरच आम्ही मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सभा लावायचं या सगळ्या पट्ट्यात ठरवणार आहे. तुम्हाला लवकरच ते प्रोग्राम देणार आहे. त्यावेळेसही एकाही मुस्लिमांना, मराठ्यांनी आणि दलितांनी घरी राहायचं नाही. अशा जिल्ह्यालाही घेण्यात येणार आहे, त्यातही काही वाद नाही. परंतु प्रथम तसं ठरलेलं आहे त्याप्रमाणे एक सगळ्यांना विनंती आहे. चौथी, आंतरवाली 4 तारखेपर्यंत कोणी येऊ नका. मला प्रोग्राम बनवायचा आहे, मतदारसंघ ठरवायचे, उमेदवार ठरवायचे. तुम्ही इकडे आले की त्या फोटोत मला काही सुचत नाही. एकदा आपले गरीब लोक, शेतकरी, दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी, मायक्रो ओबीसी हे सगळे जाऊ द्या एकदा तिकडे वर, मग तुम्हाला काय फोटो काढायचे ते काढा. आणि माझी 5वी गोष्ट, मला शिव्या जरी दिलेल्या असल्या मीडियामध्ये तरीही त्या बांधवांनी कुठलेही मनात कण न होता या उठावात सहभागी व्हावं. आमच्याकडून सन्मान केला जाणार आहे त्यांचा, कारण गोरगरिबांचं याच्यात कल्याण होणार आहे. 6वी गोष्ट, आरक्षणात याच्यात निवडणुकीत अभ्यासक असणारे आमचे काय बांधव, त्यांनी मनानं यावं की कुणाला आमंत्रण देण्याची गरज किंवा तीही वाट बघू नका. आता गरज आहे, आता त्यांची सगळ्यांची गरज आहे. आणि सगळ्या बनते बांधवांचंही सगळ्यांना मनापासून सांगतो की आपणही मेसेज आपल्या गोरगरीब समाजापर्यंत आपण मनातून द्यावा. आपणही आलात त्यामुळे तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक आहे. आता इथून पुढे आणि माझा एक शेवटचा जो मुद्दा आता राहिला आहे की आपण सगळ्यांनी इथं आलात, आपण सगळेजण एकजूट दाखवलीत. नोमानी साहेब सुद्धा इथपर्यंत आलेत गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी. मी तर हाईच. आंबेडकर राजरत्न साहेब आलेत, आमचे राजरत्न साहेब बी आलेत, आणखीन आशिष साहेब जोडीत. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, यांची अशी फजिती करतो. आता मी मोकळा झालो. फक्त आपल्या बांधवांनी विनंती, तुम्ही आंतरवालीकडे येऊ नका. आला मला उगा 2-4 दिवस मोकळा ठेवा, कारण आमचा 6वा मुद्दा आहे 7वा. आम्ही ठराविकच मतदारसंघ शोधणारे, लढणारे आणि ते जिंकणार सुद्धा ठराविक. आणि जे राहिलेत काही तिथं आमच्या विचाराचे देऊन आम्ही त्यांना आम्ही मत देणार. तिघं पण, तिघ आणि राखीव पण, असं आमचं सगळं ठरलंय. काही ठरल्यास तुम्हाला मी 4 तारखेला सांगतो, आता सांगत.
नाही ते मला नाही कळत काही. मग काय सरळ असतं सगळं. पण ते साहेब आले, 1 मिनिट बोलायचं. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी जी जी घोषणा केलेली आहे, सर्व बौद्ध बांधवांना मी जाहीर पाठिंबा आहे असं मी सांगतो. दलित बांधव, मराठा बांधव, हिंदू बांधव, मुस्लिम बांधव या सर्वांनी जरांगे दादांना पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना बौद्ध बांधवांना घोषणा करतो. रास्ता करा सगळ्यांनी, मनानं सगळ्यांनी रास्ता करा. रास्ता मनाने करा. हाँ प्लीज, आपसे जैसे मैंने पहले कहा तो प्लीज अल्लाह के वास्ते हजरत को बहुत दर्द हो रहा है. आप फौरन नाश्ता बनाइए, आप लोग सुन लीजिए.